हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर तुम्हाला या चॅनलवर म्युच्युअल फंड, शेअर मार्केट, इन्शुरन्स, FD म्हणजेच इन्व्हेस्टमेंटबद्दल आणि पैशाबद्दल सर्व काही गोष्टी शिकायला मिळणार आहेत. आजचा व्हिडिओ हा फारच स्पेशल असणार आहे, कारण तो प्रत्येक स्त्रीने बघावा असं मला वाटतं. पुरुषांनी तर बघाच बघा, कारण यामध्ये पुरुषांना शिकण्यासारख्या गोष्टी पण खूप आहेत, पण स्पेसिफिकली प्रत्येक स्त्रीने हा व्हिडिओ बघावा असं मला मनापासून वाटतं. कारण प्रत्येक स्त्री ही आर्थिक साक्षर झाली पाहिजे असं मला वाटतं. खरं तर आजकाल स्त्रिया आणि पुरुष असा काही फरक जास्त राहिलेला नाहीये, कारण प्रत्येक क्षेत्रात स्त्रीने तिचं अस्तित्व निर्माण केलेलं आहे आणि प्रत्येक क्षेत्रात स्त्रीने सक्सेसफुल होऊन दाखवलेलं आहे. पण अजूनही जवळजवळ 70 ते 75% पुरुष लोक जे आहेत ते घरातील फायनान्स डिसिजन घेतात आणि उरलेल्या ज्या 20 ते 25% स्त्रिया आहेत ना, त्या या डिसिजन्समध्ये इन्व्हॉल्व असतात. तर का बरं असं? तर मी स्वतः एक स्त्री आहे, मलाही माहिती आहे की तुम्हा स्त्रियांमागे किती काम असतं. घरातले सर्व डिसिजन्स, जर घरात लहान मुलं असतील तर त्यांचा अभ्यास, त्यांची शाळा, घरातला रोजचा स्वयंपाक, घरात जर कोणी आजारी असेल तर त्यांचं आजारपण, त्यांची देखरेख, परत आपल्या पार्टनरचा रुसवा फुगवा, अशा अनेक गोष्टी आपल्याला दर दिवसाला मॅनेज कराव्या लागतात आणि मी हे 100% समजू शकते. पण तुम्ही कधी ऑब्झर्व केलंय का की एवढे अवघड टास्क, एवढे अवघड डिसिजन्स आपण दर दिवसाला घेतो, पण इतक्या इझिली आपण ते पार पाडतो. पण त्याच्यासोबत आपण पैशांचे डिसिजन्सही घेत असतो, जसं की किराणा आणणे, भाजी आणणे, घरातील काही बिल्स असतील त्याचा ट्रॅक रेकॉर्ड ठेवणे, मुलांच्या ट्युशनच्या फीज असतील, शाळेच्या फीज असतील, हे सगळं आपण मॅनेज करत असतो. आणि हे सर्व काय आहे? तर या सर्व गोष्टी पर्सनल फायनान्समध्ये येतातच, आर्थिक साक्षरतेमध्ये येतातच. पण जेव्हा काही मोठे फायनान्सचे डिसिजन्स येतात तेव्हा आपण स्त्रिया स्वतःहून आपल्या पार्टनरला सांगतो, अरे बाबा तू हे बघ बाबा, काय लोन नाही आहे आणि ते काही इन्व्हेस्टमेंट आहे, ते मला काही जमत नाही, ते तू बघ. अशी आपली तदा पप्पा पप्पा होत राहते. तर का बरं असं होतं? कारण आपण आपल्या पार्टनर सोबत कधी या गोष्टी डिस्कसच करत नाही. आपण विचारतच नाही त्यांना की अरे तू काही जे काही कमवतो आहे तेवढं आपल्याला पुरेसं आहे का? आपण लोन जे घेतलं आहे ते फेडायला किती वर्ष आहेत? तो आपल्या इन्व्हेस्टमेंटची गरज आहे का? आपल्याला अजून सेव्हिंगची गरज आहे का? किंवा आपण किती टक्क्यांनी लोन घेतलंय, अजून आपल्याला लोनची गरज आहे का? किंवा आपण ते लोन लवकरात लवकर फेडू शकतो का? माझी मदत तुला काही होईल का? तर या सर्व गोष्टी आपण आपल्या पार्टनरसोबत डिस्कस करायला हव्यात. तरच आपल्याला आर्थिक साक्षरतेचं नॉलेज यायला सुरुवात होईल आणि हळूहळू आपणही तसे डिसिजन्स घ्यायला सुरुवात करू. याने सर्वात मोठा फायदा काय होणार आहे की आपल्या पार्टनरवर जो फायनान्शियल तणाव आहे तो सुद्धा कमी होणार आहे, कारण त्यालाही समजेल की अरे आपण जे काही डिसिजन्स घेत आहोत ते आपल्या एकट्यावर अवलंबून नसून किंवा आपल्या एकट्याला ते घ्यायचे नसून आपलं पार्टनर सुद्धा यामध्ये इन्व्हॉल्व आहे आणि आपण योग्य डिसिजन घेऊ शकतो. यामुळे तुमच्या रिलेशनवर पण फायनान्शियल बर्डन येत नाही आणि रिलेशन हेल्दी राहतं. थोडक्यात काय, तर आजकाल आपण म्हणतो स्त्री पुरुष इक्वॅलिटी आहे, तर पुरुषांनी घरातली कामं केली पाहिजेत, मग स्त्रियांनी का बरं फायनान्शियल डिसिजन घ्यायला नको? तर त्यांनीही त्यामध्ये इन्व्हॉल्व व्हायला पाहिजे, तरच खरं इक्वॅलिटी होईल ना. जेव्हा घरातील आई आणि वडील दोघंही या फायनान्शियल म्हणजे पैशांच्या डिसिजन्समध्ये इन्व्हॉल्व असतात तेव्हा मुलांवरही पैशांचे चांगले संस्कार होतात आणि त्यांच्यावर जर लहानपणापासूनच जर आर्थिक साक्षरतेचे संस्कार व्हायला लागले तर त्यांचं लाईफ पुढे किती सोयीस्कर होईल तुम्हीच विचार करा. आता हे सर्व पूर्ण सांगायचा मुद्दा असा की आपल्या पार्टनरपैकी म्हणजे दोघांपैकी जो फायनान्शियल डिसिजन्स घरात घेतो ती जर व्यक्ती अचानक दगावली तर दुसऱ्या व्यक्तीवर त्या गोष्टीचं बर्डन येऊ नये म्हणून तरी तुम्हाला घरातील ज्या मी आता पुढे सांगणार आहे त्या गोष्टी तरी माहिती असल्याच पाहिजे. माहिती आपल्या पार्टनरला देणं किंवा कुठेतरी लिहून ठेवणं खूप गरजेचं आहे. नाहीतर तुमचा पार्टनर आणि तुमची फॅमिली खूप धोक्यात येऊ शकते. पहिली गोष्ट, तुम्ही केलेल्या सर्व गुंतवणूक, सोन्याची गुंतवणूक, तुम्ही जर कुठे म्युच्युअल फंड FD तिथे जर इन्व्हेस्टमेंट केली असेल ती इन्व्हेस्टमेंट, कोणाकडून तुम्ही लोन घेतलं असेल तर ते लोनचे सगळे डॉक्युमेंट्स, तुम्ही जर कोणाकडून पैसे घेतले असतील किंवा दिले असतील त्याचा सर्व रेकॉर्ड हा तुमच्या पार्टनरला माहीत असणं आवश्यक आहे किंवा तो तुम्ही एखाद्या डायरीमध्ये लिहून ठेवणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, दोघांचेही सर्व डॉक्युमेंट्स म्हणजे पॅन, आधार, मॅरेज सर्टिफिकेट, बर्थ सर्टिफिकेट, इवन तुमचे प्रॉपर्टी डॉक्युमेंट्स, सगळे डॉक्युमेंट्स तुमचे एका ठिकाणी असणं आवश्यक आहे किंवा त्याची सॉफ्ट कॉपी बनवून तुम्ही पार्टनरला सांगितलं पाहिजे की ही तुम्ही कुठे ठेवलेली आहे. तिसरी गोष्ट,
तुमच्या ज्या काही कम्प्युटराइज्ड गोष्टी आहेत, म्हणजे तुमचा ईमेल आय डी, तुमचं बँकेचं ॲप, तुमचं नेट बँकिंगचे आय डी पासवर्ड्स, सगळ्या गोष्टी तुम्ही एका एक्सेलमध्ये लिहिणं गरजेचं आहे किंवा त्या तुमच्या पार्टनरला माहीत असलं पाहिजे की या गोष्टींचे पासवर्ड्स काय आहेत ते. तुम्ही जर बँकेमध्ये लॉकर घेतलं असेल तर त्या लॉकरचा पासवर्ड, तुमच्या ज्या ज्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट्स आहेत त्या सगळ्या इन्व्हेस्टमेंटला नॉमिनी आहे का, या सर्व गोष्टी घरातील दोन्ही व्यक्तींना माहीत असणं आवश्यक आहे. चौथी गोष्टी, इन्शुरन्स पॉलिसीज नसतील तर काढून घ्या. हेल्थ इन्शुरन्स, टर्म इन्शुरन्स, तुम्ही माझा हा व्हिडिओ बघू शकता, त्यामध्ये मी सांगितलं आहे इन्शुरन्स का महत्त्वाचा आहे ते. तर हे दोन्ही हेल्थ इन्शुरन्स आणि टर्म इन्शुरन्स दोन्ही व्हिडिओ तुम्ही बघू शकता. तर तुमच्या जर इन्शुरन्स पॉलिसीज असतील तर त्या पॉलिसी तुम्ही कुठे ठेवलेल्या आहेत आणि त्या पॉलिसी तुम्ही कुठून काढलेल्या आहेत, त्या ब्रोकरचा किंवा त्या कंपनीचा नंबर तुमच्याकडे असला पाहिजे की जेणेकरून ज्यांनी या पॉलिसी काढल्या आहेत त्यांना जर हॉस्पिटलाइज्ड व्हायची वेळ आली तर जो कोणी दुसरा पार्टनर आहे तो पूर्ण ब्लँक नसला पाहिजे. ॲटलिस्ट तो कुठेतरी फोन करून सांगू शकेल की असं असं घटना घडलेली आहे, तुम्ही आमच्याकडे ही पॉलिसी आहे त्याचं क्लेम करू शकता का, किंवा मला करायचा आहे तर तो मी कसा करू. ॲटलिस्ट इथपर्यंत तरी आपला पार्टनर येऊन पोचेल अशी सोय आपण घरात करून ठेवलेली असली पाहिजे. इन्शुरन्स कुठून काढला त्यांचे नंबर तर तुम्हाला लिहायचेच आहेत. त्याबरोबरच तुमचे जे काही महत्त्वाचे कॉन्टॅक्ट नंबर्स आहेत त्याच्यामध्ये तुमचं फॅमिली डॉक्टर येऊ शकतो, तुमचं फॅमिली ॲडव्होकेट येऊ शकतो, तुम्ही कुठे इन्व्हेस्टमेंट केलेली आहे त्या इन्व्हेस्टमेंट ब्रोकरचा, ॲडवायझरचा नंबर येऊ शकतो. असे अनेक जे काही तुम्हाला इम्पॉर्टंट वाटतात त्यामध्ये तुमचे रिलेटिव्हजही येऊ शकतात. त्या सगळ्यांचे नंबर तुम्ही कुठेतरी लिहून ठेवणं गरजेचं आहे. तुमच्या पार्टनरला ते नंबर माहीत असणं आवश्यक आहे. पाचवी आणि महत्त्वाची गोष्ट की तुम्ही विल बनवणं खूप गरजेचं आहे. फक्त नॉमिनी असून फायदा नाही, कारण वारसा हक्काप्रमाणे जर ती इन्व्हेस्टमेंट कोणा दुसऱ्याला जाणार असेल तर जो कोणी नॉमिनी तुम्ही अपॉइंट केला आहे त्याला ती इन्व्हेस्टमेंट न जाता वारसा हक्काप्रमाणे जो कोणी कायदेशीर त्याचा लाभधारक आहे त्याला ती इन्व्हेस्टमेंट जाते. जर तुम्ही विलमध्ये जर मेन्शन केलेलं आहे की ज्या इन्व्हेस्टमेंटला जी नॉमिनी आहे त्यांनाच ते पैसे गेले पाहिजेत तरच ते त्यांना मिळणार आहेत. त्यामुळे तुमचे PPF मध्ये पैसे असतील, सोन्यामध्ये असतील, तुमची प्रॉपर्टी असेल, तुमची इन्व्हेस्टमेंट असेल, तुम्ही लोन घेतलेलं असेल, तुम्ही कोणाला पैसे दिलेले असतील, हे सर्व त्या विलमध्ये तुम्ही मेन्शन केलं पाहिजे. आणि हे पैसे कोणाला गेले पाहिजेत, म्हणजे आपण असताना तर सगळे आपल्या सोबत आहेत, सुखी आहेत, पण आपल्या जाताना ते दुःखी होऊ नयेत याची काळजी आपण घेतली पाहिजे. तर या पाचही गोष्टी ज्या मी आज या व्हिडिओमध्ये सांगितल्या आहेत त्या तुम्ही स्त्री असो पुरुष असो दोघांनीही लक्षात ठेवून आजच कंप्लीट करून घ्या. कारण हू नोज आपण उद्या आहोत की नाहीत ते. त्यामुळे आपला पार्टनर जर व्यवस्थित आपण गेल्यानंतर सर्वाईव्ह होण्यासाठी या सगळ्या गोष्टी तुम्ही करणं आवश्यक आहे. आणि हो, ज्या स्त्रिया हा व्हिडिओ बघत आहेत की ज्यांनी आत्तापर्यंत घरातील फायनान्शियल डिसिजन्स घेतलेले नाही आहेत त्यांनी इथून पुढे थोडंफार इन्व्हॉल्व्ह व्हायला सुरुवात करा, पार्टनरसोबत डिस्कस करायला सुरुवात करा. यामुळे तुमचं नॉलेजही वाढेल. काही व्हिडिओज आहेत इंटरनेटवर ते तुम्ही बघू शकता. हा व्हिडिओ बघा. माझ्या व्हिडिओमध्येही तुम्हाला त्याबद्दल नॉलेज मिळेलच, तर तुम्ही व्हिडिओ बघा. थोडासा वेळात वेळ काढा. काम करतानाही तुम्ही व्हिडिओ बघितलाच पाहिजे असं नाही, तुम्ही फक्त ऐकलं तरी तुम्हाला त्याबद्दलचं नॉलेज येऊ शकतं. तर असंच आर्थिक साक्षरतेबद्दल नॉलेज घेत राहा. तर आपण जो स्टार्टिंगला रेशो डिस्कस केला 75% पुरुष आणि 35% स्त्रिया, तर तो आपल्याला 50-50% आणायचा आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, शेअर करायला तर अजिबात विसरू नका. 100% शेअर झालाच पाहिजे. चला तर मग नेहमीप्रमाणे हसत राहा, मजेत राहा, काळजी घ्या. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय, टेक केअर.